तयारी भी चालू आहे. बऱ्याच दिवसानंतर मी हे नको मला हे नाव फक्त जर विचित्र आहे म्हणून घेतलं. बऱ्याच दिवसानंतर सोलापूरमध्ये आलोय. आजपर्यंत ज्या ज्या वेळेला आलो त्यावेळेला मी कोणासाठी आलो तो तुम्हाला माहिती आहे. आणि आज जे आलो ते त्यांना गाडा म्हणून सांगायला आलेलो आहे. शिंदे साहेब, आपण बाळासाहेबांची आठवण काढली आणि तुम्हालाही कल्पना असेल की सुशील कुमारजी आणि आपले बाळासाहेब हे अतिशय जवळचे मित्र. या दोघांनी एक पथ्य जरूर पाळलं की राजकारण आणि आपली मैत्री यांची भेसळ नाही होऊ दिली. जी मतभिन्नता होती ती बाळासाहेबांनी पण आणि सुशील कुमारजींनी पण न लपवता सगळ्यांसमोर मांडली आणि मैत्री पण जपली. हल्ली कोणाला मित्र म्हणायचं म्हणजे पाठ सांभाळावी लागते, कारण हल्लीचे मित्र हे सगळे पाठीत वार करणार आहेत. आजच तुमच्याकडे भाकड जनता पक्षाचे नेते येऊन गेले, बरोबर आहे ना? कारण शिवसेना प्रमुख त्यांना काय म्हणायचे? कमळाबाई. आणि कमळाबाईचे एक नेते नरेंद्र मोदीजी येऊन गेले. सध्या सगळीकडे फिरतायत, महाराष्ट्रभर फिरतायत, देशभर फिरतायत आणि लोकांच्या कोपऱ्याला गुळ लावण्याचं काम जोरात चालू आहे. 14 सालापासून कोपऱ्याला गुळ लावतायत. आता कोपऱ्याला गुळ कसा लागल्यानंतर काय होतं? धड चाटतं पण येत नाही आणि गुळ म्हटलं ती काढता पण येत नाही. 14ला लावला तर 19चा गुळ, 19ला लावला 24चा, आता डायरेक्ट 2047. आज ते जे काय बोलले त्यांच्याबद्दल मी बोलणार आहेच. या नकली सेना बोलल्यानंतर मी काय सोडतोय असं वाटलं काय त्यांना? पण उद्या मोदीजी धाराशिवला येत आहेत, म्हणजे त्यांच्या लेखी उस्मानाबाद. कारण अजूनही आपण नामांतर केलं, त्यांनी नाही केलं. पण मोदीजी उद्या तुम्ही धाराशिवला येत आहे. एक तर माझी जाहीर मागणी आहे की तुम्ही जसं समुद्राच्या तळाशी जाऊन एक नाटक करून आला होतात, द्वारका द्वारका म्हणून, आम्ही जय श्रीराम म्हणतो, आम्ही जय श्रीकृष्ण बोलतो, आम्ही बजरंग बली की जय बोलतो. पण उद्या धाराशिवला येत आहे तर माझ्या भवानी मातेच्या मंदिरात दर्शन घेऊन या. आणि मोदीजी, तुम्ही धाराशिवला येतच आहात, आजपर्यंत कधी तुम्ही भवानी मातेचं दर्शन घेतलं नाही. निदान उद्या तुमच्या भाषणाची सुरुवात करताना माझ्या भवानी मातेचं जे काही तुमच्याकडे लिहून दिलेलं असेल, तुमच्या भाषण लिहिणाऱ्यांनी, ते कौतुक तरी करा. तुळजा भवानीचे आशीर्वाद घेऊन असं काहीतरी बोला. आणि जर तुम्ही बोलला नाहीत तर तुमच्या मनात माझ्या महाराष्ट्राबद्दल आणि माझ्या भवानी मातेबद्दल आकर्ष आहे असं संपूर्ण महाराष्ट्र समजेल. आणि जर तुम्ही बोललात तर तुमचा नोकर जो निवडणूक आयोग बसलेला आहे त्याला म्हणा, माझ्या शिवसेनेचं जे मी मशाल गीत केलं त्याच्यात जय भवानी जय शिवाजी, त्यातल्या जय भवानीला तो आक्षेप घेतलाय, त्याला म्हणा घरगड्या तू तो आक्षेप बाजूला काढ. आणि गुन्हा करू असेल नरेंद्र मोदीचा बोला असेल पाहिजे, एक तुझ्या तुम्ही बोला त्यांना बोल मार वाटतोय कसं सगळे त्याचे कागद आज ते शिवसेना शिवसेने अशा आणि काल तुम्ही आमचं प्रेम अनुभव आता आमच्यानी छत असते बघा, याच्या जगे तुमचा दुश्मन कसं बसतं का? आणि मी तुम्हाला तुम्ही घेणार आहे जेव्हा शिवसेनेचा जन्म झाला असंच आली शिवसेना पुढारी तुमच्या हक्कासाठी, म्हणजे मराठी माणसासाठी आणि मराठी अस्मितेसाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी शिवसेनेला जन्म दिला. तेव्हा मोदीजी एक तर तुम्ही कुठेतरी हिमालयात असाल किंवा कुठल्या तरी रेल्वे स्टेशनवर असाल,
हे नक्की तुमचं काहीच कळत नाही आम्हाला. आणि आज तुम्ही आमच्याकडे येऊन ज्या शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला कठीण काळात म्हणजे अटलजी तेव्हा तुम्हाला केराच्या टोपलीत टाकायला निघाले होते. राजधर्म का पालन करना होगा असं म्हणून तुम्हाला उचलून फेकत होते. केराच्या टोपलीत जर का गेला असतात तर मोदीजी 10 वर्ष तुम्हाला जी भोगायला मिळाली ती भोगायला मिळाली नसते. जाऊ दे बाबा, दवाखाना पुढे असेल तर तुम्हीच दाखवा. त्यांनी शब्द मोडला, वापरायचं आणि फेकून द्यायचं. आता मला सांगा, गेल्या वेळेला आपल्या इथले खासदार कोण होते व ज्यांच्या प्रचारासाठी शिवसैनिक सुद्धा आले होते? कोण होते स्वामी? आता कुठे? गेल्या वेळेला का दिले होते? कारण त्यांच्या भक्तांची मतं पाहिजे, बरोबर ना? आता त्या भक्तांना विचारा, हे अंधभक्त भाजपचे एवढे मातले की गेल्या वेळेला तुमचा वापर केला आणि दिला फेकून. बरं, प्रमाणपत्राचा जर का प्रश्न असेल तर अमरावतीमधल्या प्रमाणपत्राचा प्रश्न कसा सोडवलात? कसा तुम्ही स्वामींच्या कानात सोडवलात? अरे स्वामी होते ना, स्वामी आहेत ना, हिंदुत्ववादी आहेत ना, मग सोडवायचा होता ना प्रश्न, का नाही सोडवलात तुम्ही? पण वापरा आणि फेकून द्या. त्या स्वामींना सुद्धा कळलं असेल की काय अघोर पाप माझ्याकडनं घडलेलं आहे. आणि स्वामीजी, मला तुम्हाला मी जाहीर सांगतोय, आता तुम्ही तुमच्या शक्तीने याला शाप देऊन टाका. या शाप्याला 300 जागा मिळाल्यानंतर सुद्धा त्यांनी 370 कलम जरूर दूर केला. आम्ही पाठिंबा दिला. काश्मीरचा 370 कलम दूर केला, शिवसेनेने पाठिंबा दिला, उघड पाठिंबा दिला. पण 370 कलम काढल्यानंतर सुद्धा अजूनही काश्मीरी पंडित काश्मीरमध्ये का जाऊ शकत नाही? अरे काय सगळी माहिती आहे अपडेट तुमच्याकडे, अप टू डेट. अरे तुमच्याकडनं आम्हाला पाहिजे असं होईल. नाही बोलतो की आज नाही, कारण की आहे आम्हाला आशा 45 पडीचा हुशार. बाबा तुम्हाला बाजू कोणी बोललात? अरे माझ्याला फट बोलले, आता तुला फट बोलले, त्यांना बोलता बोलत नाही, त्यांना नंतर बोललो पण बोल नाही, त्यांना फाईट करते. आणि एक आईकडे होती, आईकडे तेव्हा बाकीच्या म्हणून मोदीजी करोड काळात म्हणजे काय सुरू आहे त्याच्यावर बसले. माहिती मोदीने लवली तिच्या माश्रमात पुण्या बनले आहे. मोदीने पण मोदीजी जरी दिसली तरी मोदीजी हवे सोडी खेळामध्ये महाराष्ट्रात असं करणं आपण महाराष्ट्रात केलं. महाराष्ट्रामध्ये देशामध्ये म्हणून पावलेला होता. मानव नंबर उंचता विजय तुम्हाला ते तुम्ही ऐकत ना, भेटावर बना होतो काय बोलते तोंड मासवा नका 2-2 विजय सांगते तुम्ही ऐकत आणि महाराष्ट्र मोदी तुमचा सत्ता नाही त्यामुळे मी दिली नाही माझ्या महाराष्ट्र बंद. पण ती श्रवणाची महाराष्ट्राला तिला किती एवढ्यात लागली लोकांना जायचं जमल्यांचं अशा काय टाकला होती एवढी आले तेवढा सपोर्टच नाहीये. केरळला सांगितलं, केरळ सांगितलं थांबा आणि मला इकडे देऊया, आज मला तिकडे देऊया. तुम्ही सगळे चाले केले बरेच विषय मला माहितीये. मला 10 वर्षामध्ये खर्च प्रामाणिकपणे हा भरपूर सांगतं किती जणांच्या हाती 15 लाख रुपये आज एकत्र करून सांगायचं आले नाही. कोण मिळावर बोलले भाजपच्या हातात किती आले? निवडणूक किती आले? मुलाच्या पलीकडे 8,000 कोटी मिळायचे आले आणि पुन्हा 3 आणखी गोष्ट सांगतो. निवडणूक रोगांचा घोटाळा हा जगाला सगळ्यात मोठा घोटाळा आहे असं कोण बोलत तुम्हाला माहिती आहे? निर्मला सीतारामन आत्महत्या होत्या, तिचे पती पदाला प्रभाकर
त्यांनी सांगितलं की निवडणूक रोखे हा जगातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे आणि त्यांनीच त्या नाव दिलंय मोदी. मोदीजी तुमच्या मंत्र्यांचे गती बोलतायत, आता आठवण त्यांच्याकडे आठवणाला तुम्हाला आणि पलीकडे जाऊन सांगतो, जर कोर्टाने हा घोटाळा उघड केला नसता, आणखीन 10,000 कोटीचे रोखे छापून तयार ठेवले होते, आणखीन देश लुटायला यांनी तयार ठेवला होता. कोरोना काळामध्ये पीएम केअर फंडाच्या नावाने जो लाखो करोड रुपयांचा घोटाळा केला तो वेगळाच आहे, तो वेगळाच आहे, त्याच्याबद्दल कोणी विचारायचं नाही. हा म्हणजे प्रायव्हेट फंड आहे. प्रायव्हेट म्हणजे काय? पीएम म्हणजे कोण? आणि उद्या पंतप्रधान मोदी नसणार आहेत, मग तो फंड कोणाकडे जाणार आहे? आणि प्रणिती, तू जे काय बोललीस की इथल्या शहरातल्या लोकांना सुद्धा धमक्या येत आहेत, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, एक 4 जून पर्यंत थांबा, हे सगळ्यांचं आपल्या हातामध्ये येणार आहे. 4 जून पर्यंत थांबा. आणि हातात येणार नाही, तुम्ही सांगायला पाहिजे की आम्ही हातात घेणार आहोत. जर मी तुम्हाला आज सांगितलं की आणि तुमच्यासाठी आज तमाम शिवसैनिकांनी, जसं प्रणिती तू बोललीस, सोलापूरकरांनी, अख्ख्या महाराष्ट्राने, काय गंमत आहे 48 पैकी 42 खासदार निवडून देण्याचं. पण शिवसेना बरोबर होती म्हणून तुम्ही त्या तख्तावरती बसला. आता शिवसेना तुमच्या सोबत नाही, त्या तख्तापर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही, पोहोचू देणार नाही. आणि संकट काळामध्ये मदत करणाऱ्या शिवसेनेला तुम्ही नकली शिवसेना म्हणता. अहो, तुमच्या भारतीय जनता पक्षाचा भाकड आणि भेकड जनता पक्ष झालेला आहे. प्रत्येक ठिकाणी माणसं पैसे देऊन गोळा करावे लागत आहेत. इकडे मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो, एक तरी माणूस कोणी भाडकाऊ आहे काय? तुम्ही स्वतःहून आलेत ना, स्वतःची पदरमोड करून आलेत ना. बघा मोदीजी, असं प्रेम, याला प्रेम म्हणतात. आज जणू काही देशातले सगळे पक्ष प्रश्न संपलेले आहेत आणि फक्त महाराष्ट्रामध्ये शिवसेना हाच आपला दुश्मन आहे. नाही, टरबुजाचं काय करायचं तुम्हाला माहिती? अरे पण टरबूज असताना ते उन्हाळ्यात पाणी तरी येतं, हे दुसरी नाही. आणि आता मुख्यमंत्री झाले होता वेळा पण अरे सगळे मोदी, तुला आमची हिंदू आधी कसं नको आहे, तू कोणाचा करता माहिती मला? काल बोललो की तुला सगळी एक सारी मोदी बद्दल आला आम्ही होता हे केलं प्यारी.
आता एक अकेला सब पे भारी, आजूबाजूला भ्रष्टाचारी. कुठून हे अवधाच सुचली तुम्हाला काय कळत नाही आम्हाला. पण मुद्दा म्हणून आम्ही जरा 2 वेळा कागद पडत होता तरी सुद्धा हातात ठेवल्या कारणे नाव जरा विचित्र आहे. आमच्यासारखे कडवट शिवसैनिक जे देशासाठी, सुशील कुमारजी तुम्ही जे बोललात ना सर्व धर्म समभाव, शिवसेना प्रमुखांनी प्रत्येक वेळेला सांगितले की आमचं हिंदुत्व आहे, आमचं राष्ट्रीयत्व आहे. जो या देशाला आपला मानतो तो आमचा आहे. आणि अशी यांना शिवसेना नकोय. ही यांना नकली शिवसेना वाटते. पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, तुम्ही युट्यूब बघता का? मग घरी गेल्यावरती इकडे नका चालू करू, नाही तर माझं भाषण अर्धवट राहील. घरी गेल्यानंतर मुद्दामून ते रवीश कुमार म्हणून एक पत्रकार, त्याने आज एक व्हिडिओ टाकलेला आहे, भारत का सबसे बडा सेक्स स्कॅन्डल. बाजूच्या राज्यातला एक काय त्याचं नाव प्रज्वल रेवा, मला ते एवढं नाव असे किती असे व्हिडिओ आहेत. आणि मी तिथे सांगेन की आपल्याला ते महाकटी असे ते कटकट पडतात. अशी मग तुम्ही संस्कृती तुम्ही अटलचा आपल्याला ससाडा पिकाच्या हाताच्या हाताच्या बघी कशाही चाल सेक्स स्कॅन्डल मोदी त्यांच्याशी मला ते किंमत हॉस्पिटलवर नाही मागाय काय प्रचलित का शिवरायांची आणशी की नाही चालत तुम्हाला. आमची घराण्याशाही जनता बघेल. आणि मी अनेकदा त्याला आव्हान दिले, आज सुद्धा तुमच्या साक्षीने देतो, सोलापूरच्या साक्षीने देतो. मला अभिमान आहे माझ्या आई वडिलांचा. आणि मोदीजी, मी माझ्या 7 पिढ्यांचा पूर्ण इतिहास मांडायला तयार आहे. तुम्ही तुमच्या 7 पिढ्यांचा मांडा आणि जनतेला ठरवू द्या कोणती घराणेशाही पाहिजे ती. माझी तयारी आहे, चला होऊन जाऊ दे. आज सुद्धा ते आले. पण आता लोकांच्या मनामध्ये एक शंका, ही शंका नाहीये, हे सत्य आहे. कारण त्यांची जी 10 वर्षातली कारकीर्द बघितली, तर ती कारकीर्द बघितल्यानंतर 10 वर्ष त्यांनी जे काय केलं, आणि ते म्हणतात हा तो ट्रेलर होता, चित्रपट अजून बाकी आहे. या ट्रेलर मध्ये त्यांनी शिवसेना चोरली, गद्दारांच्या हातामध्ये दिली, हा ट्रेलर होता. म्हणजे इकडे या सभेत शेतकरी कोण आलेत का रे? आलेत ना. आता पुढचा ट्रेलर हा आमचा झाला, आता पुढचा चित्रपट तुमचा नाही झाला तर? म्हणजे जसं माझ्या शिवसेनेच्या 7-12वरती गद्दारांचं नाव लिहिलं, तसं तुमच्या 7-12वरती यांच्या सुटाबुटातल्या मित्रांचं नाव लिहिलं तर तुम्ही जाणार कुठे? आहे एक तरी यंत्रणा तुमच्या हातात राहील, तुमच्या पाठीशी राहील. आणि घटना बदलण्याचं जे काहींचं स्वप्न आहे, म्हणून ह्यांना 400 पार करायचे होते. पण अश्वमेधाचा घोडा नव्हता यांचा, अश्वमेधाचं खेचर होतं, ते आढळलेलं आता. अश्वमेधाला सुद्धा घोडा लागतो रुबाबदार. हे खेचर आहे, गाढव म्हणा काही म्हणा. आणि त्यांचं होतं जे वाहतात त्यांना वाटतं तो घोडा आहे. आणि यांना घटना का बदलायची? यांना घटना का बदलायची? कारण यांच्या मनामध्ये महाराष्ट्राबद्दल जो आकाश आहे, म्हणून त्यांनी महाराष्ट्राची अस्मिता जपणारी शिवसेना संपवण्याचा नीच डाव करण्याचा प्रयत्न केला. जय भवानी या शब्दाला त्यांनी आक्षेप घेतला. आणि आता घटना का बदलायची माहितीये? ज्या महाराष्ट्राच्या सुपुत्राने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना आपण महामानव म्हणतो, दैवत, एक साधा दलित कुटुंबामध्ये जन्मलेला माणूस एवढा बुद्धिमान होऊ शकतो आणि देशाची घटना लिहू शकतो. आणि त्या घटनेवरती आम्ही देश चालवायचा नाही होणार.
महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी लिहिले, एका साध्या माणसाने लिहिलेली घटना. मोदीजी तुम्ही त्याच्यासाठी म्हणून तुम्ही बदलायला निघालेले आहात. पण तुम्हाला काय वाटतं, तुमच्या एकट्याच्या डोक्यात आलं म्हणून काय देशाच्या डोक्यात येईल? तुमच्यामध्ये जर का भाजपामध्ये जर का हिंमत असेल तर ज्या घटनेवरती हात ठेवून तुम्ही शपथ घेतली त्या घटनेला ती घटना मोडण्यासाठी पुन्हा हात लावून बघा. संपूर्ण देश पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. आकस आकस म्हणजे किती ठेवायचं मनामध्ये आकस? आज ते जे काय बोलतायत की आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही, आरक्षण रद्द करण्याचा मार्ग नाही तर 5 वर्ष माझ्या आरक्षणाचे आरक्षण पाहिजे होऊन रस्ते उभे बरं ना की माझा आरक्षण देईल तुम्ही 800 वर्ष लोकांच्या मध्ये व्यवहार चांगलाय. दिल्ली केवाल सरकारचे अधिकार कोर्टाने त्यांना दिल्यानंतरही तत्काळ लोकसभेमध्ये बहुमताच्या 5वी बहुमताच्या जोरावरती तो निर्णय बदलला आणि दिल्ली सरकारचे केजरीवाल सरकारचे अधिकार काढून घेऊन स्वतःच्या हातात घेतले. तसे माझ्या आरक्षणाच्या बाबतीचा निर्णय मोदीजी तुम्ही आजपर्यंत लोकसभेत का घेतला नाही हे उद्याच्या सभेत आम्हाला सांगा. सांगा आम्हाला उद्याच्या सभेत. आरक्षण काढणं आम्हाला मंजूर नाही. अहो, आरक्षण काढण्याची हिंमत करून दाखवा तुम्ही. लोकांच्या मनामध्ये जी भीती आहे ती हीच भीती आहे की हे घटना बदलायला निघाले. आरक्षणाचं आमच्या न्याय हक्काचं काय होणार? आणि महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना, अरे त्यांच्या पोटामध्ये जे मुरडा उठतो तो तोच आहे की साध्या कुटुंबात जन्मलेला माणूस हा एवढा बुद्धिमान कसा होऊ शकतो? त्याला लोक दैवत मानतात. मी किती वेळा सांगतोय की तो अवतार हे सांगतो पण मला अजून देव मानत नाही, पण बाबासाहेबांना दैवत मानतायत. या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर मला काही जण विचारतात, जसं एक 4 दिवसापूर्वी मुंबईत वर्षा गायकवाड आली होती घरी. मला प्रेसने विचारलं शिवसेनेची मतं काँग्रेसला ट्रान्सफर होणार का? म्हटलं का नाही होणार? कारण काँग्रेसच्या हातामध्ये आज मशाल आहे. त्याच्यामुळे हातामध्ये मशाल घेऊन आम्ही विजयाची तुतारी फुंकणार आहोत. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? काय अडचण काय? भाजपा म्हणजे ब्रह्मदेव नाहीये. भाजपा म्हणेल तेच हिंदुत्व, भाजपा म्हणेल तोच देशप्रेमी आणि भाजपच्या विरुद्ध बोलेल तो देशद्रोही. हे नाही, हे ब्रह्मदेव नाही आहात तुम्ही. आणि पुन्हा एकदा सांगतो मोदीजी, तुम्ही आम्हाला जे नकली म्हणून हिणवत आहात, नकली शिवसेना म्हणाला मी परत सांगतो, नकली बोलायला ती तुमची डिग्री नाही आहे, ही असली शिवसेना आहे. आणि या शिवसेनेचा दणका काय असतो तो तुम्हाला 4 जूनला महाराष्ट्राच्या मतपेट्या उघडल्यानंतर कळेल. आज सोलापूरचे जे प्रश्न आहेत, आज महाराष्ट्र तहानेने व्याकुळ झालेला आहे. सोलापूरचे प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न आहे. प्रणिती तू सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे. म्हणजे मी मुख्यमंत्री म्हणून जेव्हा प्रणिती बोलायची सभागृहात ते मी ऐकलेलं आहे. आणि हाच आवाज आपल्याला लोकसभेमध्ये पाठवायला पाहिजे, हाच पाठवायला पाहिजे. आणि या भाकड जनता पक्षाची जी नीती आहे, वापरा आणि फेकून द्या, वापरा आणि फेकून द्या. शिवसेनेचा वापर केला. 14 साली पंतप्रधानपदी बसले. 14 सालीच ऑक्टोबरमध्ये अचानक आपली युती तोडून टाकली. काय कारण होतं? 19 साली सुद्धा पंतप्रधानपदी बसले. मी तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगितलं की मी बाळासाहेबांना दिलेलं वचन आहे की शिवसेनेचा मी मुख्यमंत्री करून दाखवेन. आणि हे वचन अमित शहाना मी सांगितलं होतं, त्यांनी मान्य केलं होतं, पण मोठा शब्द.
मग 2चे 300 होऊ शकतात. हे कोणी केले? तुम्ही, आम्ही आणि जनतेने केले. मग जे 2चे 300 करू शकतात ते 300चे पुन्हा 2 नाही करू शकत. आणि 2 खासदार तर आलेच पाहिजे. 2 खासदार तर आलेच पाहिजे. कोण 2? हे जे 2 फिरतायत दादागिरी करत, हेच 2 आले पाहिजे. आणि त्यांच्या समोर सुशील कुमारजी संपूर्ण आपल्या इंडिया आघाडीचं सरकार बसलं पाहिजे. तमाम जे काय खासदार असतील, काय असतील 500 550, त्यातले 2 वजा करा आणि बाकी संपूर्ण इंडिया आघाडीचे खासदार आले पाहिजे. पण आजपर्यंत आम्हाला असं जे वाटत होतं की देशाला जर का मजबूत करायचं असेल तर एका हाती सरकार पाहिजे. पण एका हाती सरकार दिल्यानंतर आज जो काय अनुभव येतोय, आता एका पक्षाचं सरकार चालणार नाही, एका व्यक्तीचं तर मुळीच चालणार नाही. पण एका व्यक्तीच्या हातामध्ये जर का सगळा देश दिला तर आजच जो हुकुमशाह बनलाय तो उद्या जुलमी हुकुमशाह होईल. तुम्ही आमच्यावरती जी टीका करता की इंडिया आघाडीचे जे चाललंय की दरवर्षी पंतप्रधान बदलायचा, अहो दरवर्षी पंतप्रधान बदलायचा, ते तुम्हाला कोणी सांगितलं? बरं, बदलायचे की नाही बदलायचे ते आम्ही ठरवू. पण पुढची 50 वर्ष मी एक पंतप्रधान पाहिजे. परिवार मी आणि माझी खुशी बाकी कोर्स परिवार नाही. हे काही कष्ट आम्ही या देशात चालू देणार नाही. आणि आम्हाला देशामध्ये सरकार पाहिजे, मजबूत सरकार पाहिजे. पण देशातल्या सर्व राज्याचा मान ठेवून एकत्रित सगळ्यांना घेऊन सबका साथ सबका विकास सबका साथ दोनों विकास करण्यासारखं पैसा विकास करण्याचं सरकार पाहिजे. जसं आठवणी चालू होतं सरकार, नरसिंहराव ते चालू होतं, मनमोहनजी चालू होतं, ते होता इंडिया होता, त्याच्या समोर ईपी होता, सुशील कुमार तुम्ही गोमध्ये होता, तेव्हा सरकार चालू होतं. सरकारने हुकुम देऊ शकत असेल तर आज देशाला सरकारची गरज आहे, हुकुमशाहीची गरज नाहीये. नको आहे आम्हाला हुकुमशाह. नाही त्याची तर तुम्हीच हजामत करणार, मी कशाला? जे चोरांवरती बोलत नाही, गद्दारांवरती बोलत नाही, ज्यांना दिल्लीवरच्या चाव्या दिल्या जातात त्यांच्यावरती तर अजिबात बोलत नाही. पण आता तुम्ही सगळ्यांनी मला जरा एक जोशात सांगायला पाहिजे. मी मुद्दा म्हणून आलोय प्रणितीला. मला माहिती नाही मी किती तिच्यापेक्षा मोठा आहे वयाने. सुशील कुमारजी मला आशीर्वाद देतात, पण प्रणिती मी तुला वयाच्या याने आशीर्वाद द्यायला आलोय, हो आशीर्वाद द्यायला आलोय. प्रणिती तुला मी तुझा मोठा भाऊ म्हणून शुभेच्छा द्यायला आलोय, हो तुला शुभेच्छा द्यायला आलेलो आहे. आणि हे सगळे माझे तुझे सगळ्यांचे मोठे भाऊ, छोटे भाऊ, बहिणी, माता भगिनी इकडे बसलेले आहेत. हे सगळे इकडे तुला आशीर्वाद द्यायला आलेले आहेत. आणि आशीर्वाद नुसते शाब्दिक नकोय. हे जे काय मला माहित नाही उमेदवार समोरचा कोण आहे, बाहेरून पार्सल आणले म्हणतात, हे सगळं इकडचे बाहेर देत आहेत, महाराष्ट्राचे उद्योग बाहेर देत आहेत. पण ताज्यावर निर्याबंदी अजून तशी आता इथली जे काय बाहेर आले उमेदवार आहेत त्यांची निर्यातून कापत बंद होणार. त्यानंतर जे बाहेरची माणसं जी येतात तिकडे ना, त्यांना सांगा इकडे सोलापूरचा जो माणूस आहे तो असाच सोलापूरला निवडून देणार. आणि सुशील कुमारजी तुमची काय तुला ती प्रेम मिळणारे असंख्य स्वतंत्र आहेत. आळंबाजरी का आलेलं आहे, मला आता मशीन पाठमध्ये सगळे उभारलेले राष्ट्रवादी आहे, आप आहे, सगळे जण आल्यानंतर मला प्रणीचा विजयचा साधा नको आहे. तुम्हाला हात वरून सांगणार आहे की समोरच्या नक्की विजयाच्याच वेळेला हो त्याला माझं वचन आहे. विजय झाल्यानंतर मी तुझ्या दर्शनाला आले राहणार नाही, पण पूर्वी प्रणितीला विक्रमी मताधिक्य निवडून घ्यायचं काम पुणे काम तुम्ही कराल ही खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांनी घोषणा द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी.
आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय आडाम मास्तर, व्यासपीठावरील महाविकास आघाडीचे सर्वच मान्यवर नेते, आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनी आणि माता, रणजी तुझी 4 जूनची तयारी जोरात आहे. ठीक आहे. महाराष्ट्र, मी उद्धवजींचे मनापासून आभार मानते की ते वेळात वेळ काढून आज मी माझ्या म्हणणार नाही पण महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सोलापूरला आले. कधी वाटलं होतं का शिवसेना आणि काँग्रेस अशी एकत्रित येईल, पण आली आहे, बदला घ्यायला आले. उद्धव साहेबांच्या स्वभावाचा ज्यांनी फायदा घेतला. मी जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री म्हणून विधानसभेत आले तो क्षण मी अनुभवला. आम्ही सोबत बसलो होतो आणि त्यांचं पहिलं भाषण मला आठवतं. काय बोलणार आहेत उद्धव साहेब? पहिल्यांदा विधानसभेत आले, पहिल्यांदा त्या विधिमंडळात आले, काय बोलणार आहेत? आणि अतिशय सोजस आणि निरागसपणाने ते भाषण त्या ठिकाणी उद्धव साहेबांनी दिलं. आपण म्हणतो हिंदू हृदय सम्राट त्यांचा पुत्र, आणि तिथे येऊन तुमच्या शिपाई सारखं त्यांनी त्या ठिकाणी भाषण दिलं. तेव्हाच आम्हाला वाटलं की महाराष्ट्राला अतिशय योग्य असं नेतृत्व मिळालं आहे आणि महाराष्ट्र अतिशय चांगल्या अशा हातात या ठिकाणी दिला आहे. अतिशय नम्रतेने त्यांनी ते भाषण म्हणाले आणि ते म्हणाले त्यांनी विधानसभेच्या समोर, आमच्या सगळ्यांच्या समोर, पूर्ण विधानसभेच्या समोर, विरोधकांच्या समोर नतमस्तक झाले आणि म्हणाले महाराष्ट्राला मी तुझ्या सेवेसाठी इथे आलोय. आणि त्याच स्वभावाचा फायदा भारतीय जनता पक्षाने घेतला. ज्या मुख्यमंत्र्यांनी कोविडमध्ये दिवस रात्र काम केलं आणि कोविड मधून या महाराष्ट्राला मुक्त केलं, त्याच बीजेपीने उद्धव साहेबांच्या स्वभावाचा फायदा घेतला. रात्रीत सगळे त्यांचे खेळ झाले, सगळं त्यांचं रात्रीतच होतं, तुम्हाला माहिती आहे. 50 खोके, ती शपथविधी विसरू नका, आणि म्हणून आज महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार साहेब गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, काँग्रेस, आदरणीय आडम मास्तरांचा कम्युनिस्ट पक्ष, आम आदमी पार्टी, आम्ही सगळे एकत्रित आलोय शिंदे साहेब म्हणाल्याप्रमाणे लोकशाही वाचवण्यासाठी, गोरगरिबांसाठी, कामगारांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि माझ्या माय माऊली महिलांसाठी, दीन दलितांसाठी, अल्पसंख्याकांसाठी. कारण का भारतीय जनता पक्ष फक्त 2 लोकांचे मायबाप आहे, अदानी आणि अंबानी. तुमचा वापर केला, इथे उपस्थित प्रत्येक खऱ्या शिवसेनेचा वापर मागच्या 10 वर्ष करून सत्तेत आले आणि सत्तेचा वापर करून सत्तेची मजा घेतली. पण सोलापूरकरांना काय दिलं? 15 लाखाचं ते आमिष. आज 10 वर्षानंतर आपल्याला कळलं की ते खोटं होतं. खोटं बोलणं ते त्यांची परंपरा आहे, वरपासून खालपर्यंत. आज सकाळी पण बोलले, खोटं बोलून गेले. 15 लाखाच्या आमिषावर तुम्ही त्यांना बहुमत देऊन निवडून आणलं. तुम्ही त्या उमेदवाराला ओळखत पण नव्हता, कोरी पाटी होती.
काम पण नव्हतं, अनुभव नव्हता, तरी किती मोठ्या मनाचे सगळे शिवसैनिक आणि सर्व सोलापूरकर की तुम्ही त्यांना निवडून आणलं 15 लाखाच्या ते अमिषावर. 5 वर्ष झाले 15 लाख काय मिळाले नाही. परत ज्यांना ओळखत नव्हता, ज्यांना अनुभव नव्हता, ज्यांनी काम नव्हतं केलं, परत तुम्ही त्यांना निवडून आणलं. किती मोठ्या मनाचे. पहिला गेला, दुसरा आला, दुसरा गेला, आता उपरा आला. किती खेळ खेळणार आमच्या सोलापूरकरांसोबत, किती खेळ खेळणार, किती वापर करणार तुम्ही आमच्या सोलापूरकरांचा. आणि नुकसान आपला झाला, नुकसान या सोलापूर जिल्ह्याचं झालं, नुकसान सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा झाला, नुकसान सोलापूरचा झाला, नुकसान सोलापूरच्या प्रत्येक माणसाचा झाला. ज्यांच्या पक्षाने त्यांनाच निष्क्रिय असू सुद्धा गोष्ट उद्धव साहेब, आज सोलापूर शहराला 8 दिवसाआड पाणी मिळतं. एवढी वाईट परिस्थिती कधीच नव्हती सोलापूर शहरावर. हे पाप भारतीय जनता पक्षाचं. आज 2 वर्ष झाले महानगरपालिकेची इलेक्शन घेतली नाहीत महाराष्ट्रात आणि पाण्याचं नियोजन नाही. आज 8 दिवसाआड पाणी येतं. त्या बोरवर मोटर लावावी लागते आणि त्या मोटरवर लहान लहान मुलं त्या मोटरला हात लावून मृत्युमुखी पडतायत. कोणाचा पाप आहे हा? भारतीय जनता पक्षाचा. कालच औसे वस्तीमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला, त्या मोटरला शॉक लागला. रस्ते कुठे? स्मार्ट सिटी बनवण्याचं नाटक केलं. स्मार्ट सिटी फक्त 3% भागात बनवली. का आमच्या पूर्व भागात स्मार्ट सिटी बनवली नाही? का जिथे झोपडपट्ट्या तिकडे स्मार्ट सिटी बनवली नाही? का जिथे माझे कामगार राहतात तिथे स्मार्ट सिटी बनवली नाही? आणि स्मार्ट सिटी बनवायचीच होती ना, मग का सोलापूरला पाईपलाईन आणून 24 तास पाणी दिलं नाही? का तिकडे पैसे वाया घातले? कोणाच्या खिशात गेले हे स्मार्ट सिटीचे पैसे? एक दिवशी हे महाराष्ट्रात गुजरातला देतील चालवायला. रस्ते दिसत नाहीयेत म्हणतात 4000 कोटीचे रस्ते आणले. कुठे? अहो शहरात रस्ते नाहीयेत, गावात रस्ते नाहीत. कुठे तुमचे 4000 कोटीचे? इतकं रेटून खोटं बोला. उद्योग, IT पार्क कुठे? एक पण उद्योग आणला नाहीये सोलापुरात NTPC नंतर. आणि ज्या थाटामाटा तुम्ही आलेले, जे पंतप्रधान म्हणतात की मी प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जमा करू शकतो, केवढं काय बोलू शकले असते, पण नाही, त्यांनी वाया घालवली. आणि म्हणून महाविकास आघाडीची गरज आहे. त्यांच्या पक्षात तर ते बोलत नाहीत ना, हुकुमशाही आहे. लगेच बोलले तर ईडी लावतात त्यांच्या मागे. उद्धव साहेब, सोलापुरात विचारू नका. मागच्या 3 दिवसापासून त्यांना माहिती आहे की जनमत त्यांच्या सोबत नाही आहे, तर फोन कॉल करतायत आणि धमक्या देतात. ईडी करीन, कारखाना सील करीन, केस टाकीन, अरेस्ट करीन, मागच्या सगळ्या केसेस चालू करीन. फक्त धमकीचं राजकारण चालू व्हायचंय. म्हणजे कसं? म्हणजे त्यांचे नेते असे धमकी देत आहेत, मोठे मोठे नेते. अहो महाराष्ट्र चालवा, इकडे धमकी काय देत बसलायत? आणि सोलापूरची एकी बिघडवली ना तर खबरदार. हे 4 होतात माणसं शहर आहे. कोणी बाहेरचं येऊन आमची एकी नाही बिघडू शकत. धर्म, जात पात ह्याच्या पुढे यांना काही सुचत नाही. समाजामध्ये तेढ मिळवण्याचं पाप भाजप करते. एकीकडे शेतकरी उपाशी मरतोय, दुसरीकडे माझी माय माऊली वन रेशन दुकानात फिरते, तिथे तिला धान्य मिळत नाही, रॉकेल बंद केलंय, पाणी मिळत नाहीये. आणि तुम्हाला हे सुचतंय? लोकांमध्ये तेढ, महागाई, 300 रुपयाचं 1200 रुपये, कसं काय जगतो माझा कामगार? आणि तुम्हाला हे सुचतं? आदम मास्टर साहेबांनी कष्ट करून घरं आणलेली, त्याचं पण आयत्या वेळात नागोबा. आज दमदाटी, आज कोणत्या तरी रेकॉर्ड
व्हिडिओ व्हायरल झाला की सभेला गेलेले सकाळी, आणि खरंच वाईट वाटतं म्हणजे पंतप्रधानांच्या सभेसाठी फक्त 20,000 लोक. अहो आमच्या गड्डा यात्रेला त्याच्यापेक्षा जास्त लोक. आणि तिकडे माझ्या काही बीडी कामगार महिला होत्या आणि त्या म्हणाल्या की आम्हाला जबरदस्ती बोलवण्यात आलं, आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही नाही आला तर आम्ही तुमचा पगार कापू. खेद, शेम. आणि हे मी नाही, मला कोणीतरी तो व्हिडिओ पाठवला. हे मी नाही, त्यांच्यासारखं जाऊन करतात ना, हे बोला हे बोला, असं आपण करत नाही, दमदाटी देत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की मी बरोबर तुम्हाला 15 वर्ष विमान तुम्ही सेकंडी संधी दिली. तुम्ही आशीर्वाद द्या. आज तुमचं माझं नातं नाही आहे, एक भाव आणि मीच नातं, एक आई आणि लेखन हे आता होऊ शकत नाही. पण होणार तुमची संध्या युद्ध आहे, मदरसा खोटा आहे, पाशगाव भेट करून आली सगळी आणि गावचा जाऊ सगळ्या अश्वात रूप मी नर्वलं त्या ठिकाणी आणि शीर देऊन तुम्ही सेवा करायची आणि हो एक वेळेस की नाही स्वतःला पुढे सगळ्या संपत्तीच्या एक लढाया या सोलापूर छत्या पहिली छत्या एक सोलापूरला मुक्त करणार, दुसरी छत्या सोलापूर करणार, तिन्ही सोलापुरात दुष्मुक्त पाच सोलापुरात विमान सेवा सुरू करणारच, IT पार्क आणणारच आणि सोलापूर लोड शेडिंग मुक्त करणारच. या 5-6 माझ्या प्रतिज्ञा आहेत आणि मी वचन देते आज सगळ्यांच्या समोर. सगळे दिग्गज आहेत, खरं तर हिंमत नाही होत. परवा पवार साहेबांच्या समोर बोलत होती, तर मी माझ्या वडिलांच्या पण समोर बोलत नाही. आज उद्धवजी आहेत, सगळे बलाढ्य नेते, सगळे अतिशय सुंदर बोलणारे. पण तुम्ही हिंमत देता, तुम्ही मला हिंमत देता लढण्याची. निवडणूक जरी माझी असली तरी विजय तुमचा झाला पाहिजे आणि येणाऱ्या 7 तारखेला आपण आशीर्वाद द्याल अशी आशा बाळगते आणि आपली रजा घेते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.